नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दत्ता कंकाळ पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज एका शेतकऱ्याची ज्यांना आपण पूर्ण ट्रीटमेंट दिली होती त्यांची हात काढणं चालू आहे आणि अर्धी हात काढणं झालेली आहे. आणि तुम्ही माझ्या पाठीमागं हा गंज बघता, हा जवळपास माझी हाईट 6 फूट आहे, 5.5 फुटाचा गंज आहे, बरोबर आहे. तर त्यांना हे यश कसं मिळालं त्याबद्दलचा एक 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये बरेच सारे बारकावे आहेत की यांनी काय केलं आणि कशा पद्धतीने यांचं एवढं यील्ड आलं आणि किती अंदाजे होऊ शकते हे स्वतः सांगणार आहेत. सर नमस्कार. नमस्कार. मला तुमचा परिचय द्या पूर्ण. मी कार्तिक मारुती गिराम, राहणार वारंगा मसाई, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. बरं, कधी लागवड केली आपण? मी 11 जूनला लागवड केलेली आहे. 11 जूनला लागवड केली. बरं, आमच्यासोबत कधीपासून जोडले तुम्ही? तुमच्यासोबत जोडलो पा हळद निघाल्याच्या बाद जे जुलैपासून जोडलो. बरोबर, जुलै ऑगस्टच्या दरम्यान तुम्ही जोडले, बरोबर आहे. आतापर्यंत खर्च किती झाला? आतापर्यंत खर्च म्हणजे काय, खर्च फक्त खत आणलं होतं म्या. ते काय 60-70 हजाराचं खत आणलं होतं. ते सगळ्याच कापसाला, सोयाबीनला, हळदीला सगळं. त्याच्यानंतर मग तुमच्यासोबत जोडलो का, म्हणजे ते हळद नेमकी उगू लागली पहा तेव्हा उगू लागली. तर मग मला असाच एका जण आमचे मित्र होते कळमनुरीचे, त्याने मग तुमचा नंबर दिला. मग त्याने नंबर दिल्याच्या बाद मग तुम्हाला फोन लावला. मग तुमचे व्हिडिओ पाहिले. मग ते व्हिडिओ मधून मला चांगलं वाटलं तुमचे प्रोडक्ट हे ते. तरी म्हणलं बा आपण एकदा नेमकीच उगायले आपली हे करून. तुमची ती 12,500ची किट घेतली आपण. 12,500ची किट घेतली. त्याच्यामध्ये मला दोनदा म्हणजे ते सगळे प्रोडक्ट स्टार्टिंग ते शेवटपर्यंत सगळं भेटलं. किती हजारात? फक्त 12,500. आणि इकडे मी दरवर्षी 35 40 हजार रुपये इकडे दरवर्षी या दुकानदाराला नेऊन देऊ लागलो. किती खर्च होत होता तुमचा दरवर्षी म्हणजे काय 60-70 हजार रुपये तर असे औषधातच जात होते. ते 12-61 आणि 19 आणि ह्युमिक आणि ते काय सामान फायदाच नाही ते. पण यावर्षी किती लागला पूर्ण टोटल खर्च? यावर्षी तुमचे 12,500 आणि इतर ते खताचं आता सगळ्याच्या टाकलं ना ते 20,000चं खत. 12,500 आणि 20 जवळपास 32,000चा खर्च. बरोबर, 35,000 रुपये गळगळ जरा आपली. बरोबर. आता तुम्ही हे जे सऱ्या काढल्या, किती सऱ्या काढल्या आता? किती आपल्या सगळ्या सऱ्या आहेत 36 सऱ्या आहेत. 36 मधल्या 18 निघल्या. 18 निघल्या. किती टोल्या भरल्या झाली? हे टोल्या किती भरल? आता हे 6 टोल्या भरायला पाहिजेत. 6 टोल्या. गट्टू जमा केलं नाही आणखी? गट्टू जमा केलं नाही. ते फक्त ते अर्धे तर राहिले, तर अर्धे तर वावरानच येते. ते तुम्हाला दिसायले हे इकडे वावर. ओके, गट्टूचा अर्धा गंज गेला, अर्धा राहिला. बरोबर. किती टोल्या भरतील? आता 6 टाल्या भरायला पाहिजे. 6 टाल्याला वरीवर आणि 1 टाली गट्टू. बरोबर आहे. एका टालीला ऐकत नाही गट्टू. हो, गट्टू पाहणं कसं आहे, अर्धा किलोचा, पाव किलोचा एक गट्टू आहे ना. बरोबर आहे. तर आता ही कोण काढली हात तुमची? ही आता गुत्तेदार आहेत. या इकडे या. आता मला सांगा, तुम्ही दरवर्षी म्हणजे आता याच वर्षी बऱ्याच ठिकाणच्या हळदी काढल्या. या हळदीत आणि बाकीच्या हळदीमध्ये काय फरक आहे? याच्यात ॲव्हरेज जास्त आलं रे. किती आलं असं ॲव्हरेज? जास्त आलं, दुसरीकडे काहीच नाही झालं. दिवसातून सऱ्या किती लागायला तुम्हाला? 3च फेऱ्या लागायच्या आम्हाला दिवसात. एका दिवसामध्ये 3 सऱ्या कदरले होते. पैसे वाढवा म्हणाले तर पैसे वाढवा म्हणलो आम्ही. काय म्हणलं निघत नाही म्हणून आम्ही कमी यान घेतली. आता माल जास्त निघाला. माल जास्त निघाला. पाठीमागं आपण बऱ्याच ठिकाणी गेले, तिकडे काय आहे तुमचं पूर्ण गुत्त घ्यायचं? तिकडे 15,000 आहे. पण तिकडे पुरलं. झालं. 5 दिवस आहे पूर्ण. तरी झालंच नाही, अर्धा झालं. आता उद्याचा 6वा दिवस आहे. म्हणजे 6 दिवसामध्ये तुम्ही एकरवर अर्धा आता एकरवर पूर्ण होते 6 दिवसामध्ये. बरोबर आहे. ते होईल याची गॅरंटी नाही 6 दिवसात. बरोबर आहे. म्हणजे दुप्पट तुमचे रोजगार चाललेत. म्हणलं आम्ही 1,000-1,500 वाढून द्या. बिलकुल, काय अडचण नाही. तुम्हाला 1,000 वाढून देतो आपण, काय अडचण नाही. आम्हाला माल निघणं महत्वाचं आहे, है का नाही? 1,000 रुपये काय म्हणणं. आता आपल्याकडे सरी आहेत ना दाखवण्यासाठी. पेंदा पहा तुम्ही, वूड पहा. ते आपण व्हिडिओ मध्ये सगळं दाखवू, काय अडचण नाही. नाही फणी दाखवत पहिले. किती बिलकुल. फणी आपण एक चांगली फणी सुद्धा तुम्हाला दाखवतो, काय अडचण नाही. मित्रांनो, यांनी जी सुरुवातीपासून शेवटपर्यंत जो खर्च केला तो फक्त 35,000 रुपये. आपण जे दरवर्षी सांगतो की बाबाला 35,000 रुपये खर्च करा आणि 6.5 क्विंटल हा गंज आहे आणि 1.5 क्विंटलची इकडे गंज आहे. म्हणजे जवळपास 18 सऱ्याला टोटल 36 सऱ्या येतात. 18 सरीला जवळपास 6 ट्रॉल्या हे आणि हे 1 ट्रॉली, 7 ट्रॉल्या धरून झाला. 1 ट्रॉली कमीत कमी 4 क्विंटल भरती. म्हणजे 7 चोक 28 क्विंटल हळद ही यांना अर्धा एकरमध्ये झालेली. आता राहिलेला पूर्ण भाग दाखवतो तुम्हाला मी. तिकडे पुन्हा 28-25 तर आरामात निघते. इकडला भाग चांगला होता का पलीकडला भाग चांगला होता? सारखा, या काठाचं त्या काठाला सारखंच आपलं सारखंच आहे. बरोबर.
तर तुम्ही हे शक्य कशामुळे झालं? औंधा पाणी झाला. हे आमचं तर इथून इकडं तर सगळं चिबडतंय. इकडं तर पाणी सस्तंय. पण तुम्हाला दाखवा याच्यात किडेली कुठं हळद आहे का? बिलकुल हळद किडलेली नाही, हे सगळ्यात महत्वाचं. यावर्षी बिलकुल किडेल नाही. तुम्ही काढल्या हळदी, बाकीच्या हळदी किती किडलेल्या आहेत? पुन्हा आणखी दुसरी गोष्ट, एक तर किडेली नाही, पुन्हा या काठाचा माल त्या काठाचा माल सगळा सारखा आहे. आणि सगळ्याच्या हळदी ज्या वेळेस करपू लागल्या त्यावेळेस मी हळद हिरवीगार होती. बरोबर आहे. याचं कारण काय? जीवाणू कल्चर. जीवाणूचा वापर करणे हे सगळ्यात महत्वाची आणि काळाची गरज आहे. बरोबर आहे. यांनी आपण दिलेल्या त्या 2-3 जे आहेत कीट आपल्या जीवाणूच्या, त्या टोटल वापरल्यात आणि ड्रम तयार करून त्यांनी पूर्ण जैविक पद्धतीने आपली पूर्ण हळद डेव्हलप केलेली. तर मला सांगा, तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू इच्छिता? शेतकऱ्याला माझं सांगणं एवढंच आहे की बाबा रे, तुम्ही आपण जे काय रासायनिक टाकतो, आपण जे खर्च करतो रासायनिकवर, आता मी दरवर्षी रासायनिक करतो आणि जैविक करतो, दोन्ही म्हणजे कॉम्बिनेशन करतो. पण या वर्षी मी जास्तीत जास्त भर जैविकवर दिला. तर त्यामुळं आपल्याला या जैविकचा असा फायदा झाला. तुम्हाला सांगतो, अशी हळद आपल्याला एकदा झाली ना अशी हळद. दरवर्षी होती, दरवर्षी रेकॉर्डच राहते आपलं. बरं, दरवर्षी किती क्विंटल होत तुमची? अर्ध्या गुंठ्यामध्ये आपल्याला 20 गुंठ्यामध्ये 17, 16, 15 असे क्विंटल शिजून वाळून तीसचा ॲव्हरेज समजा दरवर्षी. 30चा ॲव्हरेज दरवर्षी जाईल. आता यावर्षी किती ॲव्हरेज येईल सगळं? या वर्षी आपल्याला 40 वरीच जाईल असं वाटायला. 40 वर. आता हेच आपलं 28 क्विंटल व्हायला. हो, पुन्हा 28 क्विंटल. हो, 44-45 वर मला माहिती. कारण आज रोजी जर हे 6 ट्रॉल्या 7 ट्रॉल्या असतील अर्धा एकर मध्ये, आणि आपलं पुन्हा जास्तीत जास्त बेण्यालाच हळद जाते. बिलकुल. हो. कारण काय? कारण बेन खूप एक नंबर आहे. बेन नंबर 1 आहे का नाही? चला, बेन लागत आपण बेने पण देऊ. आणि हे बेन आता आम्ही नांदेडला चेक करणार आहेत की हे कोणा जातीचं बेन आहे. आम्ही तिकडे चाललो आणि हे लगेच जर तुम्हाला मला वाटतं सुदर्शन आहे, कारण सुदर्शनालाच हे एवढं रिझल्ट आहे आणि एवढं मोठं बेन आहे. तर आपण चेक करून तुम्हाला सांगूया. जरी सुदर्शन असेल तर आपण नक्कीच बऱ्याच शेतकऱ्यांना आपण या हळदीचं बेन आपण पण देऊ, कारण हे आपले रेग्युलरचे कस्टमर आहेत, त्यामुळे काय अडचण नाही. तर मित्रांनो, हा एक आगळा वेगळा प्रयोग आहे. कारण एका एकरमध्ये 40 क्विंटल काढणं यावर्षी तरी काहीच खरं नाही. कारण विद्यापीठातले लोक म्हणतात की यावर्षी 20% उत्पन्न घटलेलं आहे आणि आता हे भाऊ हळदीच काढतात. बरोबर आहे. तर तुम्हाला बाकीच्याकडे सगळीकडे कुठं बघितलं का एवढं उत्पन्न नाही? कारण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आम्ही 3 दिवसात काढली. याच्या वरची हळद आपण 3 दिवसामध्ये एकरवर काढली. आता 5वा दिवस आहे तरी पण झाला नाही. अर्धीच झाली, अर्धी राहिली. ते सर्व सगळं जाईल 3 दिवसात. सर्व सगट. ओके. सो थँक्यू. विश यू वेल्थ.